नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वीची परीक्षा संपली, निकालाची सगळेजण वाट बघतायत आणि निकाल यावर्षी लवकर लागणार आहे असं बोर्डाकडून सांगण्यात आलेलं आहे। निकाल जो आहे तो 15 मेच्या आत इयत्ता 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचा निकाल जो आहे तो 15 मेच्या आत लागणार असं बोर्डाकडून सांगण्यात आलेलं आहे। आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11वीची ऍडमिशन प्रक्रिया। तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो आत्ताच की 11वीची ऍडमिशन प्रक्रिया नेमकी कशी होणार। तर यावर्षी ही 11वीची ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार। तर या संदर्भातली जी महत्त्वाची बातमी होती, अपडेट होती, त्यावर आपण चर्चा करूया की बाबा खरंच सगळीकडे ऑनलाईन पद्धतीने होणार काय, मागच्या वर्षी ऍडमिशन प्रक्रिया नेमकी कशी होती, तर त्यावर चर्चा करूयात। बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आता ही बातमी आपण जर नीट बघितली तर आपल्याला लक्षात येईल की राज्यभरातील इयत्ता 11वीचे प्रवेश 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। आता ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कसे ते पण बघूयात। याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय। म्हणजे शालेय शिक्षण विभागाचा जो शासन निर्णय जो आहे तो सुद्धा जाहीर करण्यात आलाय। म्हणजे निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे की बाबा आता ऑनलाईन पद्धतीनेच होणार सगळीकडची ऍडमिशन प्रक्रिया। इयत्ता 11वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण अंमलबजावणी शिक्षण संचालक म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या स्तरावर होणार आहे। आतापर्यंत जर आपण बघितलं तर आता मागच्या वर्षी जर बघितलं ऍडमिशन प्रक्रिया ती मुंबई MMR रिजन सह 6 महापालिका क्षेत्रांमध्ये 11वी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने व्हायची। म्हणजे आतापर्यंत ही प्रक्रिया जी आहे ती काही भागामध्ये ऑनलाईन पद्धतीने आणि काही भागाने ऑफलाईन पद्धतीने व्हायची। म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर मुंबई म्हणा, छत्रपती संभाजीनगर म्हणा, नाशिक म्हणा, अमरावती म्हणा, पुणे म्हणा यांसारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच होत होती। परंतु इतर काही बाकीचा जो भाग आहे संपूर्ण महाराष्ट्राचा तिथे ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने व्हायची। परंतु यावर्षीपासून ही प्रवेश प्रक्रिया सरसकट सगळीकडे ऑनलाईन पद्धतीनेच होणार असं सांगण्यात येत आहे। त्याच्यामुळे आता आपल्याला त्या अनुषंगाने तयारी आपली ठेवली पाहिजे की ऑनलाईन पद्धतीने म्हणजे जी वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ते सगळा फॉर्म वगैरे भरायचा। त्याच्यानंतर मग तुम्ही कॉलेजचं नाव सिलेक्ट वगैरे करून तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं तिथं घ्यायचं। परंतु याला सुद्धा विरोध करण्यात आलेला आहे। तर त्या संदर्भातली पण बातमी बघूयात। ही जी ऑनलाईन पद्धतीने सर्व ऍडमिशन प्रोसेस होणार आहे तर त्याला सुद्धा एक विरोध करण्यात आलेला आहे शिक्षकांकडून। तर तो विरोध नेमका कसा, त्या संदर्भातली सुद्धा ही बातमी आहे की 11वी ऍडमिशनची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नको, महाविद्यालयीन शिक्षकांची मागणी। तर का नेमका विरोध होतोय ते पण समजून घेऊयात। बघा, या ठिकाणी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विरोध दर्शवला आहे। त्यामुळे प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सोमवारी राज्यभरात शिक्षकांनी केलेल्या आंदोलनात 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करावी अशी मागणी मांडण्यात आलेली आहे। राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून 11वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे शासनाने नुकतेच स्पष्ट केले। ऑनलाईन प्रवेश पद्धती संदर्भातील शासन आदेशही आला, परंतु आता प्रक्रियेला कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी विरोध दर्शवला आहे आणि कम्युनिस्ट महाविद्यालयीन शिक्षकांनी सोमवारी म्हणजे बाबा तारीख 17 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरलेले आहे। म्हणजे धरणे आंदोलन केले आणि शिक्षण उपसंचालकांना निवेदन केले। प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत आश्वासन देऊनही सोडवले जात नसल्याचा आरोप शिक्षकांनी विविध मागण्यांचे निवेदन उपसंचालक प्रकाश मुकुंद यांना दिले। ठीक आहे, आता एकंदरीत ही बातमी आहे की शिक्षकांचा विरोध आहे। मग आता काय होणार बाबा, ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती खरंच ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल? आता एकदा शासन निर्णय जाहीर झालाय त्यामुळे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की या वर्षीची जी ऑनलाईन प्रक्रिया आहे म्हणजे विरोध जरी केला असला एका बाजूला शिक्षकांनी तरी शक्यता दाट आहे की ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार याची शक्यता दाट आहे। त्यामुळे आपल्याला त्या अनुषंगाने तयार राहणं गरजेचं आहे। तर आता ह्या ऑनलाईन प्रक्रियेचे नेमके फॉर्म आणि इतर सगळ्या गोष्टी कशा भरायच्या त्यावर आपण ज्यावेळेस ऍडमिशन प्रक्रिया जी आहे आपली सुरू होईल तेव्हा आपण याच्यावरती विशेष चर्चा करूयात। परंतु सध्याच्या या आपल्या आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबू। तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।